करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्यवाही करतो, त्यालाच ट्रेसिबिलिटी नेट म्हणतात. म्हणजे बागेचं उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंतची जे काही गोष्टी आहेत तिथं मग आता जसं ग्लोबल गॅप आहे, प्रोसेसिंग असेल, हासप आहे, ट्रान्सपोर्ट आहे, सर्टिफिकेशन आहे, सगळी मालाची त्या विश्वासार्थ त्या पद्धतीने करून त्याला ग्राहकापर्यंत सुसूचित पोहोचण्यासंदर्भातची चेन म्हणतो आपण. ती चेन आता आपण वेगवेगळ्या योजनेतून आता अशा जिथं आहेत नसेल तिथं क्लस्टर बेस आपण करतोय. जसं आता स्मार्ट मध्ये सुद्धा ह्याच गोष्टीवर आपण गेलेलं आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन या अँगलने आपण साधारणतः पुढे घ्या 5-6 वर्षापासून द्राक्षामध्ये आपण ट्रेसिबिलिटी नेट सुरू केलेले आहे यापुढे, आणि सुरुवात केली द्राक्षापासून. आणि याच अनुषंगाने आपेडा कृषी विभाग दोघांनी मिळून याच्यामध्ये आपण सुरुवात केली. आणि त्यासाठी आपण राज्यस्तरावर सेपरेट एक सेल केला, निर्यात कक्ष, आणि जिल्हा स्तर, तालुका स्तर, 3 टायर सिस्टीम आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका या स्तरावरच आपण त्या पद्धतीने हे सगळे फार्मचं रजिस्ट्रेशन, मॉनिटरिंग या सगळे करतो. आणि तालुका लेवलवर तालुका कृषी अधिकाऱ्याला कोऑर्डिनेटर ऑफिसर म्हणून केले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जेवढे कृषी सहाय्यक आहे, कृषी पर्यवेक्षक आहे, कृषी अधिकारी, त्यांना आपण यावर्षी सगळ्यांना तपासणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. कमिशनर सैनी तुमच्यापर्यंत पत्रही आला असेल सगळ्यांना. आता कोणालाही जर तुम्हाला आपल्या भागात बागेची नोंदणी करायचं, इन्स्पेक्शन करायचं असेल तर सगळ्यांना, पूर्वी आपण ठराविक बागेमधल्या एखाद्या अधिकाऱ्याला तपासणी अधिकारी डिक्लेअर करत होतो, आपण आता सर्वांनाच केलेला आहे. त्यामुळे तोही आपण क्षेत्र वाढवलेलं आहे मोठ्या प्रमाणात ते करण्यासाठी. पुढे घ्या. आणि त्या अनुषंगाने हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं काम करणं गरजेचं आहे. पुढे घ्या. आणि त्यासाठी जो ट्रेसिबिलिटी नेट जे म्हणतो आपण, जसं ऑनलाईन सुविधाचा वापर आता आपण चांगल्या पद्धतीने करतोय. आणि तेच आपण आता याचं पुढे पाहतोय. घ्या पुढे. आणि याच्यामध्ये आता ज्याच्या बाबतीमध्ये ट्रेसिबिलिटी नेट नसेल तर त्या ठिकाणी आपण तालुका लेवलवर मॅन्युअली ऑफलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुद्धा सोय केलेली आहे. आता बरेच जण मला फोन येतात, साहेब केळीसाठी काय करायचं, अजून केळीला आपण मागणी केलेली आहे मँगो बनाना नेटची, पण येईपर्यंत आपण मॅन्युअली सुद्धा त्या फॉर्म मध्ये शेतकऱ्याचा फॉर्म भरून घ्यायचं, तालुका स्तरावरून सर्टिफिकेट इश्यू करायचं, सिरियल नंबरने तो त्या बागेची नोंदणी सुद्धा होते. आणि मग हळूहळू तो आला की त्याच्यात डायव्हर्ट करून आपलं इकडे शिफ्ट ओव्हर करायचं आहे. तर तसं आज आपल्याकडे पीनट आहे, ग्रेप नेट आहे, अनार नेट आहे, मँगो नेट आहे, व्हेज नेट आहे, मीट नेट आहे, प्रेस नेट आहे, आणि आता सिट्रस नेट, बिटल नेट, बासमती असे 10 नेट झालेले आहेत. तर आता हळूहळू त्यामध्ये बनाना नेट सुद्धा आता वाढेल, 11 पर्यंत जाईल. आता हळूहळू सगळ्याच पिकासाठी ही ट्रेसिबिलिटी आता इथून पुढे आवश्यक होणार आहे, कारण आयटीचा वापर केल्यामुळे आज ही ट्रेसिबिलिटी मेंटेन करणं शक्य झालेलं आहे. आणि आता ही ट्रेसिबिलिटी नुसतं एक्सपोर्टसाठी नाही आहे, तर डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायचा. नेक्स्ट. म्हणून आता पूर्वी आपण एक्सपोर्टवर फोकस केलं होतं, एक कारण तिथं आठ घातली होती त्यांनी, पण आता आपण त्याचा फायदा डोमेस्टिकलाही करतोय. आणि म्हणून पुढे घ्या. त्यासाठी आपण आता आमच्या रजिस्ट्रेशन पासून तर हे सगळ्या गोष्टी आपण आता तिथे केलेल्या आहेत. तिथं आता हे जर पाहिलं, हे सिस्टीम पूर्ण देशाला लागू आहे, पण महाराष्ट्रात त्यामध्ये 80% काम गेल्या वर्षी आपल्या इथं होतं. फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप लॉन्च केलेलं आहे, असं सर्टिफिकेट इश्यू करतोय. हे सगळे सिस्टीम मध्ये आता प्रत्येक अधिकाऱ्याने या सिस्टीम बद्दल अपडेट होणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेस काय होते, या भागात तरी बरेचसे कल्पना, पण मराठवाडा विदर्भामध्ये शेतकरी अपडेट झाला आणि तो गेला, मला सर्टिफिकेट पाहिजे, अधिकारी म्हणतो हे आम्हाला काही माहित नाही. तर अशी स्टेज येऊ नये या दृष्टिकोनातून आता आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या राजनीतीच्या माध्यमातून सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्याशी ही अवेअरनेस प्रोग्राम हे करतोय. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, नेक्स्ट राज्य न्याय जर पाहिलं तर आता बरेचसे राज्य महाराष्ट्राचं पाहून या गोष्टी करताना दिसतात. या पुढे घ्या, फास्ट घ्या. आता तर हे सगळे, आता ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्याच्या वेबसाईटवर दररोज बघायला मिळते. ऍटलीस्ट 10 मिनिटं जरी तुम्ही दिले, मोबाईलवर आपल्याचं वेबसाईट ओपन काढली, हॉर्टिनेटला क्लिक केला, त्या नेटला केला, MIS ला केला की आजची पोझिशन काय आहे, गाव निहाय नोंदणी केलेल्या शेतकऱ्याची माहिती सुद्धा तुम्हाला मोबाईलवरून बघता येते. मग माझ्या कार्यक्षेत्रातले कोणी शेतकरी झालाय का, कोण आहे, त्याचं नाव आलंय का, त्याचा फायदा होईल का, हे इथपर्यंत आपल्याला सांगता आलं पाहिजे. यस, माझ्या भागात माझ्या एवढे शेतकरी निराक्षम आहेत, हे तुम्हाला ऑनलाईन कधी सांगता येते. ही ओळख आपल्याला तयार करणं गरजेचं आहे प्रत्येकाने. आता
या एवढे नेट आहे, ग्रेप नेट आहे, मँगो नेट आहे, अनार व्हेज नेट, सिट्रस नेट, कुठल्या ना कुठल्या नेटमध्ये एकतर शेतकरी तुमच्याकडे असले 4-5 तरी आपण केलंच पाहिजे. तर अशा पद्धतीचा स्कोप आपल्याकडे आहे नेट. आणि हे करण्यासाठी जिल्हा एसओला आपण नोंदणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि एसओ ऑफिस मधला डेप्युटायटर आहे, त्यांना आपण नोडल ऑफिसर आहे. आणि इन्स्पेक्टिंग अथॉरिटी आज सगळ्यांनाच आपण डिक्लेअर केलेलं आहे. फायटोसॅनिटरी अथॉरिटी गव्हर्नमेंटने जिथे नोटिफाय केले ते आहेत. आणि तालुका कृषी अधिकाऱ्याला त्या तालुक्यासाठी कॉर्डिनेशन ऑफिसर म्हणून केलेलं आहे. हे सगळं फेसिबिलिटी मध्ये मॉनिटरिंग करण्यासाठी. पुढे आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, जे शेतकरी निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करतात त्या शेतकऱ्यांचे बागेची रजिस्ट्रेशन करून घेणे, त्याचं इन्स्पेक्शन करणे, बागेचं त्याने अर्ज केला तर ती बाग आहे का शेतात ते बघणे. आणि ती जर खरंच चांगली बाग मेंटेन करत असेल तर रजिस्टर करायचं आहे. त्या बागेत काहीच नाही निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन, त्याचं नोंदणी करून काहीच उपयोग नाही. ती इन्स्पेक्शन करणे, रिकमेंड करणे, आणि मग त्याचं रेसिड्यूसाठी लॅबचा माणूस येतो, अनालिसिस केलं जातं, एक मार्क आणि फायटोसॅनिटरी, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन करून ऑनलाईन भरायच्या असतात. त्या पद्धतीने आपण मोबाईल ऍप सुद्धा लॉन्च केलेलं. नेक्स्ट पुढे. तर ह्या अनुषंगाने घ्या पुढे घ्या. तर हे जे आपेडाची वेबसाईट आहे, घ्या पुढे घ्या. ही दररोज मी मागे सांगितल्याप्रमाणे मोबाईलवर तुम्ही दररोज एक 10 मिनिटं जरी पाहिली तर इथं हॉल्टिनेट आहे, याला क्लिक केला ट्रेसिबिलिटी मध्ये की तुम्हाला दररोज सगळ्या नेटमध्ये काय जिल्हा वाईज, तालुका वाईज सगळी माहिती मिळते, राज्य वाईज इतर सगळी माहिती मिळते. बस आहे. मग आपण काही केलेलं आहे की नाही, आपण कुठं आहोत, आपल्याला काय करायला पाहिजे हे कळते. आणि जिल्हा स्तरावरच्या ऑफिसरला जिल्ह्याची माहिती आहे, तालुक्याला तालुक्याची मिळते, सगळ्या प्रकारची माहिती एका जागी तिथे मिळू शकते. कंपॅरिझन कळते इतर राज्यात काय झालेलं आहे, कुठं आहे. आणि त्याचं डिरेक्टरी मध्ये जर गेला तर त्या शेतकऱ्याचं गाव निहाय माहिती सुद्धा मिळते. हे सुद्धा माहिती काढू शकतो आपण. त्याचा मोबाईल नंबर सहित माहिती सगळ्याला माहिती होते. कोणाला माहिती पाहिजे असं आज बऱ्याचशा हे माहिती केल्यामुळे आज शेतकऱ्याची ओळख व्यापाऱ्यापर्यंत जाऊ शकते, चांगले बिझनेस त्याला येऊ शकतात, कॉन्ट्रॅक्ट येऊ शकते. तर ह्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. करण्यासाठी आपला रोल आहे त्या बागेची नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून निर्यातक्षम बागेच्या नोंदणी करण्यासाठी आज ग्रेप नेट, मँगो नेट 6 नेट आहेत. त्याच्यात प्रत्येकाला लॉग इन आयडी पासवर्ड दिलेला आहे, प्रत्येक जिल्ह्याला पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड प्रमाणे माहिती भरली आणि तिथे खाली एमआयएस रिपोर्ट दिलेला आहे. नेक्स्ट घ्या पुढे. इथे खाली एमआयएस लाल मध्ये दिलेला आहे एमआयएस रिपोर्ट, त्याला क्लिक केला की तुम्हाला सगळी रजिस्ट्रेशनची स्टेटस आजची मिनिटाची बदललेली दिसते. आणि डिरेक्टरी मध्ये गेला तर तिथं एक्सपोर्ट करणारे कोण आहेत, लॅबोरेटरी कोण आहेत, फायटो अथॉरिटी कोण आहेत, शेतकरी कोण आहेत, सगळ्यांची डिरेक्टरी दिलेली आहे. आणि मग तुम्हाला कळते की माझ्या कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, सातारामध्ये एक्सपोर्टर कोण आहेत, लॅबोरेटरी कोण आहेत, फायटो अथॉरिटी कोण आहेत, त्याचे कॉन्टॅक्ट नंबर, शेतकरी कोण आहेत, निर्यातदार, सगळ्याला एकमेकाला एक माहिती मिळू शकते. पुढे चालून तर आमचं आहे की आम्ही पूर्वी एक 400-500 ऑफिसरची नावं नंबर टाकत होता, आता सगळ्यांची टाकलेली आहे. सगळ्यांची माहिती जर गोळा झाली तर ती सुद्धा माहिती आपल्याला सगळ्या अधिकाऱ्यांची इथं टाकता येते, तालुका निहाय किंवा सर्कल निहाय. तर इझिली कोणालाही कॉन्टॅक्ट करायला, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही माहिती आपल्याला उपयोग होते. तर अशा पद्धतीचं या सगळ्या गोष्टी, प्रत्येकाला पासवर्ड दिलेला आहे, ते पासवर्ड टाकून या सगळ्या गोष्टी केल्या. पुढे घ्या, डायरेक्ट सर्टिफिकेशनला घ्या. मग तिथं तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याला डायरेक्ट नोंदणी प्रमाणपत्र या पुढे. या घ्या. तर अशा पद्धतीचं नोंदणी पत्र तुमच्या प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे. जसं आपण आधार कार्ड काढतो एक ट्रेसिबिलिटीसाठी, आज कोणी असं नाही की मला आधार कार्ड नाही आहे, कारण सगळी लिंक केलेलं आहे. आता शेतकऱ्याकडे सुद्धा हे आधार कार्ड असणं गरजेचं, फॉर्मचं आधार कार्ड म्हणतो. आणि हे आता हळूहळू सगळीकडे कंपल्सरी केलं जाणार आहे. स्मार्ट मध्ये आहे, आपेडाच्या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे शेतीचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. मग त्याला वंचित न ठेवता आतापासून आपण त्याला त्यामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून कॉम्प्युटर जनरेटेड 12 डिजिटचा नंबर मिळतो. फळ पीक असेल तर परमनंट नंबर आहे, भाजीपाला असेल तर 6 महिन्याचा आहे, त्याप्रमाणे पीक संपला परत त्याला घेता येतो. तर असा हा डाटाबेस ज्यामध्ये आणणं गरजेचं आहे. घ्या पुढे घ्या. पुढे घ्या. तर हे सगळ्या ह्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली आहे. या नेटमध्ये काय केलंय आपण, म्हणजे एक आयटीचा वापर केलाय.
आणि सगळे स्टेक होल्डर त्यामध्ये लिंक केलेले आहेत. म्हणजे त्यात आपेडा आहे, एनआरसी ग्रेप आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, स्टेट गव्हर्नमेंट ग्रोथ, आणि त्या नेटमध्ये तुम्हाला पाहिजे ती टेक्निकल इन्फॉर्मेशन एका जागी बघायला मिळते. तेही फायदा आहे. तुम्हाला लेवल क्लेम औषधं कोणती आहेत, अनेक जर 5 कोणता आहे, अनेक जर 9 कोणता आहे, प्रोसिजर काय आहे, त्याचे ऍप्लिकेशन काय आहे, कोण उत्पादक कोण आहेत, निर्यातदार कोण आहे, सगळी इन्फॉर्मेशन एका ठिकाणी तिथं मिळते. आणि एक्सपोर्ट कुठं चाललेला आहे, कुठल्या कंट्रीला चालले, सगळी इन्फॉर्मेशन. म्हणून मधून मधून आपण आपल्या ज्या पिका संदर्भात किंवा इतरही पिकाच्या संदर्भात आपल्याला माहिती अपडेट होणं गरजेचं आहे. या पुढे तर असा एक MIS रिपोर्ट तुम्हाला डेली इथं बघायला मिळतो त्या साईटवर गेलं. या पुढे घ्या, जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. असा हा MIS रिपोर्ट तुम्हाला सगळ्या नेटचा मिळतो. ग्रेपमध्ये ग्रेपचा, मँगोमध्ये मँगोचा, डाळिंबाचा डाळिंबामध्ये. हे बघायचं, तिथं स्टेटला क्लिक केला की जिल्हा वाईज येतो, जिल्ह्याला क्लिक केला की तालुका वाईज येतो. ही सगळी इन्फॉर्मेशन मिळते, किती रजिस्टर झाले, काय झाले, काय संदर्भात. तर अशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन ते आजवर आपण पाहतच नव्हतो, ते बघणं गरजेचं आहे. तसं आंब्यासाठी आहे, डाळिंबासाठी. घ्या पुढे. ह्या सगळ्या पिकासाठी अशा पद्धतीची आपण सिस्टीम तयार केलेली आहे आणि इझिली व्हिज्युअल बेस पारदर्शकता या सिस्टीम मध्ये आणलेला आहे. आता याच्यामध्ये अजून एक स्टेप पुढे आणलेला आहे आपण यावर्षी, मोबाईल ऍप. आता हे मोबाईल ऍपद्वारे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचं झालं तर शेतकऱ्याला फिजिकल करण्यापेक्षा मोबाईल ऍपद्वारे तो डाउनलोड केला फार्म रजिस्ट्रेशन ऍप, तो डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करून तो घेऊ शकतो. तर त्यासाठी ऍपचं सुद्धा आपण सॉफ्टवेअर परवा त्यामध्ये दिलेला आहे. त्याचा फायदा आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकता मोबाईल ऍपचं. आणि ते शेतकऱ्याला सुद्धा प्रत्येकाच्या मोबाईल ऍप त्यांनी डाउनलोड करून घेतला. एकच मिनिट तुम्हाला थांबायला. काय विषय एंगेजमेंट, अभिनंदन. जॉबनर लेखक पुढे घ्या. पुढे घ्या, ते सगळे वेगळ्या प्रकारचे आहेत. घ्या पुढे. हे असं एक मोबाईल ऍप आहे, गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकतो. आपल्याला वेबसाईट करून मोबाईलवर डाउनलोड करून प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये आणि आपल्या अधिकाऱ्यांनी डाउनलोड करून घ्या. आणि एकदा लॉग इन आयडी पासवर्ड काढला, ज्या नेटमध्ये पाहिजे त्यांनी सिलेक्ट केला की ऑनलाईन अर्ज भरून अर्ज करू शकतो. तुम्ही सुद्धा ते अर्ज, तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड टाकला जे गव्हर्नमेंटचा आहे की तो त्या आलेला अर्ज बघायचा, फॉर्म व्हिजिट करा आणि ओके केला की फॉर्म रजिस्टर होतो, शेतकऱ्याला मेसेज जातो आणि फॉर्म रजिस्टर सर्टिफिकेट जनरेट होते. तर अशा पद्धतीने तुमचंही काम सोपं करण्यासाठी आपण हे सिस्टम लॉन्च केलेले आहे. आणि याचं स्टेटस पुढे घ्या, सगळ्या गोष्टी कळतात. आणि म्हणून परवा अग्रोवन मध्ये याची सगळी कार्यप्रणाली कशा प्रकारे चालते मोबाईल ऍपचं आपण साईटवर टाकलं होतं, ते सगळ्यांनी घ्या. मी ग्रुपवरही टाकतो. आणि त्या अँगलने शेतकऱ्याकडे, आता प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल ऍप डाउनलोड असलंच पाहिजे. त्याकडे गेले घ्या, बघायचं ते काय करून घे आणि त्याप्रमाणे त्याला फायदा होतो ते करून घेणं, त्याचा प्रचार प्रसिद्धी. कारण पुढच्या वर्षी आपल्याला 100% मोबाईल ऍपद्वारेच काम करायचं. या दोन्ही ऑप्शन ठेवले आहेत. एखाद्या शेतकऱ्याला जमत नसेल त्याने अर्ज घेऊन यायचा, आपण ते अर्ज घ्यायचा, नंतर ते बघायचं आणि ऑनलाईन भरायचं आणि त्याला सर्टिफिकेट द्यायचं. तर त्यामध्ये अजून एक काम सोपं होण्यासाठी घ्या, पुढे घ्या. हे सगळ्याचं स्टेटस पारदर्शकता आहे सगळ्या कामामध्ये. पटकन आपल्याला सोपं होऊन जाते आणि घरी बसून केव्हाही 24 आवर्स काम करू शकतो आपण. त्याचंही काही बंधन नाही. म्हणून वर्क ॲट होम म्हणतो आपण, वेगळ्या टाइमला सुद्धा आलेलं बघलं काम करून टाकता येईल. एवढं स्मार्टनेस आपण त्यामध्ये आणलेलं आहे. या पुढे घ्या. आता हे सगळे आता भाजीपाल्यावर, आता आपण पहिलं 3 पिकं घेतलं होते, सगळे 14 भाजीपाल्याचा समावेश केलेला आहे. ते कशा प्रकारचे करा स्टेप केलेले आहे हे तुम्हाला पीपीटी सुद्धा शेअर केली जाईल. त्या पद्धतीने कशा प्रकारे काम करायचं काय संदर्भात. म्हणजे भाजीपाल्यामध्ये बागेची कृषी विभागापासून कार्यवाही सुरू होते.
जे शेतकरी रजिस्ट्रेशन करू इच्छितात त्या पद्धतीने त्या अँगलने आयडेंटिफाय करणे आणि भाजीपाल्यामध्ये लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी रजिस्ट्रेशन करता येते. तर त्या अँगलने आता आपल्या कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन बऱ्यापैकी घेतलं जातं आणि विशेषतः साताऱ्यामध्ये भेंडीचं रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. जवळपास 1001 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे फलटण तालुक्यामध्ये. एक क्लस्टरच तयार झालेलं आहे. इतर भागामध्ये कोल्हापूरमध्ये वाव आहे, प्रयत्न करतात त्या अनुषंगाने आणि 10 गुंठ्यापासून सुद्धा रजिस्ट्रेशन करता येते. 1 हेक्टरला 1 रजिस्ट्रेशन जास्त असेल तर त्या पद्धतीने त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये सर्टिफिकेट दिलं जातं. तर अशा पद्धतीचे हे सगळे सिस्टीम फक्त भाजीपाल्यामध्ये ऑडिट करणं कंपल्सरी केलेलं आहे, कारण भाजीपाल्यामध्ये आणि प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहेत. आपल्याला काय करायचं, कृषी विभागाने काय करायचं, एक्सपोर्टरनी काय करायचं, शेतकऱ्यांनी काय करायचं, त्याप्रमाणे सगळ्यांनी काम करणे, टेस्टिबिलिटी मॉनिटरिंग करायचं काम ही सिस्टीम करते. अशा पद्धतीचं हे सगळ्या गोष्टी पुढे केल्या आहेत. त्या अनुषंगाने त्याचं सक्सेस ग्रेपमेट मध्ये चांगलं झाल्यामुळे त्याच धर्तीवर आता हे सगळे नेट आणि आपण करतो आणि ते सगळे एका वन विंडो मध्ये आणलेले आहेत. आपण परत वेगळ्या ठिकाणी जायचं नाही. मोबाईल मध्ये डाउनलोड तिथला सगळे साई नेट येतात. कुठलं नेट पाहिजे ते सिलेक्ट करायचं, त्या नेटद्वारे तो काम करू शकतो. तर असं कृषी विभागाचा विचार केला पुढे घ्या. निरक्षण भाजीपाला प्लॉटची नोंदणी करणे, बागायतदाराला मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे आणि फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट देणे, हे बेसिक काम. पण हे करताना निर्यातन अँगल आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. कोणाला करायचं आहे, जे या सिस्टीम मध्ये भाग होतील त्यांना. पण इतरांना सुद्धा आपल्याला अवेअरनेस करायचं. ज्या वेळेस आपण प्रशिक्षण कुठे ऑर्गनाईज करतो त्या ठिकाणी या विषयावर थोडं तरी अर्धा तास तरी शेतकऱ्यांना गाईड करणं गरजेचं आहे. त्याचं व्हिजन कॉन्सेप्ट थोडं तयार झालं तर एकाच एक बघून हळूहळू लोक याकडे येतात. त्याचा फायदा एक्सपोर्टच नाही तर डोमेस्टिक मध्ये सुद्धा आपल्या मालाची हमी त्याला देण्यासाठी मदत होणार आहे. तोही कन्सेप्ट आपल्याला प्रमोट करायचा. पुढे घ्या, पुढे घ्या. तर हे सगळे प्रत्येकाचे काय काय काम करावं हे सगळे दिलेले आहेत त्यामध्ये. त्या अँगलने आपण काम करतोच आहे आणि म्हणून सुरुवात कृषी विभागातून आहे नोंदणी करण्याची. ती कॅम्पेन आता चालू आहे. द्राक्षाचं 20 डिसेंबर पर्यंत आहे. आंब्याचं आता 1 डिसेंबर ते 31 मार्च पर्यंत आहे. भाजीपाला वर्षभर आहे. डाळिंब वर्षभर आहे. संत्रा, मोसंबी, लिंबू वर्षभर आहे. त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला घेता आला पाहिजे, कारण नवीनच असल्यामुळं ते रजिस्ट्रेशन व्हावं जास्तीत जास्त म्हणून ती मुदत चालू ठेवलेली आहे. पण काही पिकाच्या बाबतीत त्या हंगामाप्रमाणे त्याला ठराविक कालावधी दिला आहे. त्यानंतर आपण ते बंद करतो, रजिस्ट्रेशन पुढच्या वर्षी सुरू करतो, जसं आंबा आणि द्राक्षामध्ये. पुढे आणि सध्या द्राक्षासाठी 50 रुपये फी चार्ज करतो. बाकी कुठल्याही पिकाला सध्या फी नाही. द्राक्षामध्ये रिन्युअललाही नाही फी, फक्त नवीन असेल तरच. म्हणजे सिम्प्लिफाय केलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यात पुढे काम करणं गरजेचं आहे. आणि साधारणतः बऱ्याच जिल्ह्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, जळगाव, धुळे, लातूर, बीड सगळ्या जिल्ह्यामध्ये त्याचं चांगल्या प्रकारे भाजीपाल्याचे क्षेत्र वाढताना दिसते. घ्या पुढे. घ्या. आता याच्यामध्ये मेन हे सगळं करायचं कायसाठी, पेस्टिसाइड रेसिड्यूचं प्रमाण मर्यादित ठेवणे गरजेचं आहे आणि दोन्ही मार्केटसाठी. मग आता आपल्या मालामध्ये पेस्टिसाइड रेसिड्यू काय येतो, आता हे जर तयारी केली चांगल्या पद्धतीने पुढे चालून सेंद्रिय प्रमाणे करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. कारण आज जर मार्केटची गरज ऑर्गॅनिक पेक्षाही रेसिड्यूची मागणी आहे. रेसिड्यू एक पहिला टप्पा आहे. रेसिड्यू जर तुम्ही तुमच्या मालाचे बागेचे मेंटेन जर केलं तर तो माल कुठेही चालू शकतो. मग ते रेसिड्यू का वाढतो आपल्या मालामध्ये, कारण पेस्टिसाइडचा जो वापर आपल्याला करावा लागतो तो सेफ अँड ज्युडिशियस यूज जर नाही केला, एकच औषध सारखं सारखं वापरलं, पीएचआय प्रमाणे जर त्याची फवारणी नाही केली, फॉल्टी इक्विपमेंट वापरलं, कॅलिब्रेशन नाही करून घेतलं, हे काही कॉमन रिझन आहेत. ते आपण ज्यावेळेस शेतकऱ्याकडे जातो, हे शेतकऱ्याकडे या कुठल्या कारण रिझनचं त्याचं अनुकरण करत नाही ना, त्याला एज्युकेट करणे, हे सगळे टिप्स आहेत. त्या पद्धतीने आपल्याला शेतकऱ्याला सुद्धा सिच्युएशन बघून गाईड करता आलं पाहिजे. कोणते लेबर क्लेम औषध वापरते, एखादं हायली टॉक्सिक केमिकल रेड ट्रँगल औषध आहे त्याची गरज नसताना तो वापरत असेल, त्याला सांगायचं पाहिजे हे चांगलं आहे, हे वापर, त्याच्यामुळे रेसिड्यू मोठ्या प्रमाणात राहू शकतो. तर अशा पद्धतीने तर पुढे घ्या.
आता हे सगळं करायचं कारण हे जर नाही केलं तर आता हे जे काही आजार आहेत पेस्टिसाइडचे, कॅन्सर, इनफर्टिलिटी, ब्रेन डॅमेज, बर्थ डिफेक्ट, हे आपल्याला हमेशा ऐकायला येतात. कशाने डेथ झाली? कॅन्सरने झाली, कोणी म्हणतो ब्रेन डॅमेज झाले, कोणी बर्थ डिफेक्ट आहे. तर हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला आपला सुरुवात आपल्या मालापासूनची आहे. आणि म्हणून उत्पादनामध्ये आता औषधांचा वापर सेफ आणि ज्युडिशियस म्हणून ग्रो सेफ फूड, सुरक्षित अन्न पिकवा ही मोहीम आता गव्हर्नमेंट राबवते. आणि दोन्ही मार्केटसाठी आपल्याही देशामध्ये आता लोकांना सुरक्षित अन्न पाहिजे. आणि ते कोणी सुरू करायचे? प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये आपल्या मालाची ओळख तयार केली. जसं आज शिरोळचं ओळख उलटी झालेली आहे, तीच आता आपल्याला बदल करायचा आहे. त्याच भागात जर जास्त जास्त शेतकरी रजिस्टर्ड झाले आणि त्यांनी तपासून घेतलं तर तेच शिरोळचा भाजीपाला सुद्धा रेसिड्यू मुक्त आहे म्हणून त्याचं आपण करून त्यात जो पडलेला शिक्का आपण काढू शकतो. ते करणं गरजेचं आहे. कारण कधीतरी केव्हा तरी तो प्रॉब्लेम आलेला, तेच आता पण कुठेही रेफरन्स मध्ये पाहतो प्रत्येक ठिकाणी शिरोळचं नाव घेतलं जातं. पण ती आता फार जुनी गोष्ट झालेली आहे. त्यामध्ये आता अवेअरनेस करून त्याप्रमाणे तपासून घेऊन जर केलं तर तिची ओळख, कारण माल चांगला तयार होतो त्या भागात सुद्धा, पण त्या मालाचे ओळख आपल्याला बदलणं गरजेचं आहे. तर हे सगळे काही काही केमिकल्स आहेत, चांगले केमिकल्स आहेत, पण त्याचा वापर हायली टॉक्सिक आहे. रेड ट्रँगल औषधं शक्यतो कमी वापरणे आणि त्यामध्ये नॉन कम्प्लायन्सचं प्रमाण कमी करणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला होणं गरजेचं आहे. पुढे घ्या. आणि त्याच अनुषंगाने ज्या औषधावर जे रेड ट्रँगल औषध असते, पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे फार रेड ट्रँगल वर घ्या. आता रेड ट्रँगल पॉइझन हे सगळे डिटेक्ट झालेल्या औषधांची यादी आहे. हे सगळे तुम्हाला दिले जाईल. या या पुढे या. हे लेबल लिपलेट्स कसे वापरायचे? हा, हे पिक्टोग्राम्स आहेत. हा, हे रेड ट्रँगल, हे जे रेड ट्रँगल पॉइझन औषध आहे, हे औषधं वापरताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. खरंच त्याची गरज आहे काय? तो लेबल क्लेम औषध अप्रूव्ड आहे का त्या पिकाला, हे बघणं, शेतकऱ्याला सांगणे, इथून बाबा रे आता याचा वापर कमी कर, दुसरा अल्टरनेट आहे. या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या स्थानिक बाजारपेठेत मालाचं सुद्धा रेसिड्यूचं प्रमाण मर्यादित ठेवू शकतो. आणि त्याद्वारे त्या चारा पिकावर ह्याच्यातून तो दुधातून परत माणसापर्यंत सायकल जे ब्रेक होणं गरजेचं आहे. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. विशेषतः हे औषधं लहान मुलं आणि वयस्कर माणसाला जास्त प्रॉब्लेम करतात. आणि ते स्लो पॉइझनिंग मध्ये लगेच काही होत नाही, 5 वर्षांनी 10 वर्षांनी ते सिम्पटम दिसतात. आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला विशेष दोन्ही मार्केटसाठी करणं गरजेचं आहे. आणि हे बाहेरच्या देशात लक्षात आल्यामुळे ते स्ट्रिक्टली फॉलो करतात. आणि जर आपल्याही देशामध्ये जर असे सिम्पटम्स यायला लागले तर आपल्याकडे सुद्धा हे नाकारणं शिकलं जात नाही. तर घ्या पुढे. तर अशा अँगलने हे सगळ्या गोष्टी, औषधांच्या संदर्भात कॉन्टॅमिनेशन होऊ नये, काळजी घेणे, हे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा आपण आता ट्रॅक्टर माउंटेड स्प्रे पंप आले, सगळीकडे आले, पण प्रिकॉशन काहीच घेतलं जात नाही. तर इथे एक बघा, शेतकरी कशा पद्धतीने त्याचं क्लिनिंग करतोय आणि ते सॉइल मध्ये मोठ्या प्रमाणात त्या केमिकलचं ड्रेंचिंग होते आणि त्याचा रेसिड्यूचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर असे काही अशा होत असतील तर त्याला त्यामागचं सायंटिफिक कारण सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून बघा, हे कारणाच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी काळजी घेतली तर त्याचं क्लिनिंगच्या संदर्भात अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये ही काळजी घेणं गरजेचं आहे. जनावरांपासून ह्याच्या माणसापासून त्या औषधं स्टोअर व्यवस्थित करणे, काळजी घेणे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हे सगळ्या गोष्टीची हमी द्यायचं झालं तर हे ऍडव्हान्स सर्टिफिकेशन फार महत्वाचं आहे. या पुढे मग त्यामध्ये ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन आहे, ज्युअल इंडिकेशन आहे, एगमार्क सर्टिफिकेशन आहे, फूड सेफ्टी आहे, क्रोसेफ फूड आहे, लेबल क्लेम औषधाचा वापर करणे आणि पेस्टिसाइडचं पेस्ट फ्री एरिया डिक्लेअर करणे, त्याच सगळ्या गोष्टीला आता महत्व त्याच्यामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण आता ह्या सगळ्या गोष्टीला महत्व देतोय. आणि त्यामध्ये क्वालिटी, हे सगळे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, ग्लोबल गॅप, हासप, पॅक हाऊस, पेस्टिसाइड रेसिड्यू, पेस्टिस अनालिसिस, सोर्स ऑफ ओरिजिन, आयएसओ फॉर कोल्ड स्टोरेज, एगमार्क सर्टिफिकेशन, हे सगळ्या गोष्टी आता इथून पुढे ह्या प्रत्येकाबद्दल आपल्या अधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं इम्पॉर्टन्स, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना लागू होणार नाहीत, पण जिथं जे गरज आहे त्या ठिकाणी त्याला ते सांगणं आणि त्याच्यामध्ये लेटेस्ट बदल काय चाललंय ते अपडेट होऊन गाईड करणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या बाबीवर त्याचे मी सकाळ मार्फत जे पुस्तक लिहिलं होतं, कृषीमाल निर्यात मंत्र, याच्यामध्ये या सगळ्या बाबीचं सोप्या प्रमाणात आपण माहिती सगळी दिलेली आहे. ते अमेझॉनवरही आहे किंवा सकाळच्या ऑफिस मधून आहे, किंवा आपल्याला जर माहिती एकटा पाहिजे असेल तर आपल्याला ते उपलब्ध करून दिले जाईल. नेक्स्ट.
आता ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या, सगळं झालेलं आहे, तर आता पुढं बरेचसे आता शेतकऱ्यांची मुलं पुढे येत आहेत की आम्हाला आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करायचं आहे. तर ह्या अनुषंगाने आपण बऱ्यापैकी करतोय हे सुद्धा लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते बघा पुढे की आता फार्म पासून कशा प्रकारे आपण सुरू केलेले आहे चेन, की आपण आता या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करायला लागल्यामुळेच आपली कोल्ड चेन आता चांगल्या प्रकारे मेंटेन व्हायला लागली. बागेमध्ये सुद्धा हार्वेस्टिंग करताना क्रेटचा वापर आहे. आलेल्या मालाचं पुन्हा तिथं क्लिनिंग ग्रेडिंग, लेबर बघा कशा प्रकारची काळजी घेतात. पॅकिंग ग्रेडिंग, प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज, नंतर पॅलेट बनवलं जातं आणि मग कंटेनरद्वारे. तर ही सगळी सिस्टीम इस्टॅब्लिश केल्यामुळे आपण एक आपलं स्टँडर्ड सेट केलेलं आहे. तसं स्टँडर्ड सेट करत असताना पहिली क्वालिटी तितकीच महत्वाची आहे. उत्पादनाचं क्वालिटी नसेल तर या स्टँडर्डला काही महत्व येणार नाही. म्हणून उत्पादनापासून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे येणं करणं गरजेचं आहे आणि सगळ्याच पिकामध्ये केलेलं आहे. पुढे आता पुढचं घ्या, आंब्यामध्ये केलेलं आहे. सगळ्याच पिकामध्ये सिस्टीम हळूहळू आपण एक स्टँडर्डायझेशन केलेलं आहे. तशा पद्धतीने आणि आज ह्या सुविधा लगेच प्रत्येकाला स्वतःच्या क्रिएट करायची गरज नाही. तो भाड्याने घेऊ शकतो. केळीच्या सुविधा केळीसाठी निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर भाजीपाल्यासाठी केलेले आहेत. पुढे भाजीपाल्यामध्ये सुद्धा पॅक हाऊस मध्ये आल्यानंतर पॅक हाऊस पॅकिंग महत्वाचं आहे. तिथं सगळ्या गोष्टी क्लिनिंग, सगळ्या लेबर शेफ्ट, सगळ्या गोष्टी काळजी घेतल्या जाते. त्यामुळे कॉन्टॅमिनेशन होऊ नये, त्यात कीड रोग जाऊ नये. तर एवढी सगळी सिस्टीम आपण केल्यामुळेच आज एक्सपोर्ट मध्ये महाराष्ट्राचं एक नाव आहे, स्टँडर्ड आहे आणि एक विश्वासार्हता आहे. पण तीच विश्वासार्हता आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचे ह्या सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत. त्याचा सुविधाचाही वापर आपण करू किंवा नव्याने सुविधा सुद्धा तशा दर्जाचं निर्माण करणं, त्यासाठी आपल्याला आहे, NHB आहे, स्मार्ट प्रोजेक्ट मधून सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. तर अशा ह्या अँगलने पुढे घ्या. तर जसं आपण हे केलंय तर आता पुढे आपल्याला पॅकिंग मध्ये सुद्धा पुढे लक्ष देणं गरजेचं आहे. आता प्लॅस्टिक ते क्रेट्सच्या संदर्भात, कारण इथं सुद्धा आपलं लॉस फार कमी वाचायला लागले. तर त्या अनुषंगाने असे फोम नेटचा वापर आता फळाला करणे, खर्च कमी आहे पण त्याचं शेल्फ लाईफ वाढते, क्वालिटी चांगली राहते आणि दिसायलाही चांगलं राहते. पपयामध्ये सुद्धा आता फोम नेटचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे पाईनएपल, जे जे कुठल्याही फळाला आपल्याला अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टमध्ये ग्राहकाला घरी नेईपर्यंत सुद्धा फळ व्यवस्थित राहू शकते. खर्च काहीच नाही. अशा प्रकारचं ग्रेडिंग, क्लिनिंग, पॅकिंग करणं गरजेचं आहे. मेलॉन आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण पाहतो हँडलिंग मध्ये मार लागून सुद्धा माल खराब होतो आणि नंतर पिकल्यावर तो खराब होऊन जातो. मग त्या ग्राहकाला वाटतं एवढे पैसे देऊन असा माल आपण का खायचा. केळी आहे, केळीमध्ये सुद्धा आता अशा प्रकारचं पॅकिंग चाललेलं आहे. संत्र्यामध्ये असे नेट म्हणतो आपण, प्लॅस्टिक नेट. आता बोरासाठी सुरुवात झाली, आता सगळ्या फळाला तसे यायला लागलेले आहे. तर हे सगळ्या गोष्टी लूक चांगला मिळतो आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर थोडक्यात आता आपण कागदपत्राचं एक 10-15 मिनिटांमध्ये सगळं मी दिलेलं आहे. एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक उद्योजक म्हणून काय कागदपत्र पाहिजेत, तर त्या अनुषंगाने जर पाहिलं आपण डायरेक्ट कंपनी पाशी जाऊ. घ्या पुढे, घ्या पुढे, घ्या पुढे. तर पहिल्यांदा पहिल्यांदा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर कंपनीची नोंदणी करणं गरजेचं आहे. ज्या नावानं आपलं करायचं त्यासाठी एक नमुना सर्टिफिकेट दिलेलं आहे. असं प्रत्येकाचं जेवढे आता आपल्याकडे FPO आहेत, एखादी संस्था ऑर्गनायझेशन आहेत, बरेचसे आहेत, पण त्यांच्याकडे कागदपत्र नसतात. कारण हे कागदपत्र असेल तर आपल्या सगळी गोष्टी करतायत. दुसरं, व्यवसायाचा परवाना. आता व्यवसायाचा परवाना कोण देते? लेबर डिपार्टमेंट. शॉप ऍक्ट लायसन काढायचं किंवा NOC फ्रॉम ग्रामपंचायत किंवा उद्योग आधार, या कुठल्याही पैकी एक कागद जर काढला की व्यवसाय सुरू करायचा परवाना, कुठलाही व्यवसाय सुरू करायचा आहे, इव्हन आपल्याला कुठल्याही योजनेचा बेनिफिट घ्यायचा झाला तर कागदपत्र फार महत्वाचे आहे. आणि सगळीकडे आता सगळ्या योजनेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, त्या ठिकाणी बँक लोन हे कंपल्सरी केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा या कागदपत्राचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. नेक्स्ट. आणि हे सगळे कागदपत्र ऑनलाईन झालेले आहेत. ते काढायला आपल्याला त्या साईटचा वापर जर केला तर चांगल्या पद्धतीने सोपं झालं, युजर फ्रेंडली झालेलं आहे. त्याचा वापर आपण करू शकतो, गाईड करू शकतो. तर हेही मदत आपल्याला करता आली पाहिजे. दुसरं, बँकेत करंट अकाउंट ओपन करणे. आता ज्या नावाने आपल्याला व्यवसाय करायचा त्या नावाने बँकेमध्ये करंट अकाउंट, कुठल्या बँकेत करायचं? नॅशनलाइज बँकेमध्ये, चालू खाते. पुढे,
बँकेत अकाउंट काढल्यानंतर मग पॅन नंबर काढायचा, परमनंट अकाउंट नंबर, कुठल्या नावाने, फर्मच्या नावाने. प्रोप्रायटरी फर्म असेल तर प्रोप्रायटरी चालतो, कंपनी खाली काढली असेल तर कंपनीच्या नावाने पॅन नंबर काढायचा. कारण आता हळूहळू आपल्या कंपनीची सुद्धा, जसं आपण आतापर्यंत मालाची ओळख निर्माण केली, बागेची ओळख निर्माण केली, आता व्यवसायाची ओळख करायची. आता आपल्याला प्रक्रिया करायची असेल पुढे चालून, तर उद्योग आधार रजिस्ट्रेशन करायचं. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा आपण प्रोसेसिंग उद्योग करतो ते उद्योग रजिस्टर केला की तोही परवाना ऑनलाईन दिला जातो. नंतर फूड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून एफएसआयचं लायसन्स, एफएसएसआय, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, तर हे कोणाला लागते, प्रोसेसिंग करायचं असेल. आणि आता गव्हर्नमेंट, मुख्यमंत्री कृषी प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म कृषी प्रक्रिया योजना, या सगळी कागदपत्र आपल्याकडे राहणं गरजेचं आहे. योजनेचा फायदा घ्यायचा, डॉक्युमेंट, बँकेचं लोन कंपल्सरी, हे सगळ्या गोष्टी लागतात, ते काढणं, ते करून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर आयात निर्यात कोड काढता येतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स, आयसी कोड. आणि हे डीजीएफटी पुणे मार्फत दिलं जातं. ते काढल्यानंतर तुमच्या कंपनीची कागदावर तरी ओळख तयार होते की आयातदार निर्यातदार कंपनी आहे. आणि म्हणून ती डॉक्युमेंट ते सुद्धा ऑनलाईन आहे. त्याचे 3 ऑफिस आहेत, पुणे, ठाणे आणि नागपूर. त्याप्रमाणे ते करणे. नंतर निर्यातीला प्रोत्साहन देणारी संस्था आहे अपेडा, अपेडाचं मेंबरशिप होणे, हे सुद्धा ऑनलाईन आहे. त्याचं हे सगळ्या गोष्टी झाल्या तर झालं की मग याच्यात जर नाव नोंदवलं की तुमच्या कंपनीचं नाव सगळीकडे माहीत होते, एक नवीन कंपनी या व्यवसायामध्ये आलेली आहे. आणि विश्वासार्हता वाढते आणि अपेडाच्या योजनेचा फायदाही घेता येतो. कारण त्याला आरसीएमसी म्हणतात, रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. आणि हे बरेच जणांकडे कागदपत्र नसल्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून तो दूर राहू शकतो. म्हणून हे कागदपत्र सुद्धा काढण्यासाठी मदत करणं गरजेचं. दुसरं आहे चेंबरचा मेंबरशिप होणे. पुढे चेंबर्स आहेत. आता बरेचसे चेंबर काय, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस मिळून देणे, चांगल्या प्रकारचे बाहेर मिळून देणे, त्यासाठी तिथं मेंबरशिप व्हायचं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे, जागतिक व्यापार केंद्र आहे, ते केव्हा मेंबर करून घेते, हे सगळे कागद असतील तुम्हाला ह्या मेंबरशिपचा फायदा चांगल्या प्रकारे करून घेता येईल. त्याच्यानंतर आहे एगमार्क. आता जे काय आपण उत्पादन करतो, मार्केटिंग करण्यासाठी एगमार्क ग्रेडिंग सर्टिफिकेट दिलं जातं. ते एगमार्क डिपार्टमेंट मार्फत दिलं जातं. त्याचं ऑफिस पुण्याला आहे, सांगलीला आहे, नाशिकला आहे, नागपूरला आहे आणि ठाण्याला आहे. तर एगमार्क रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा लोगो तुम्हाला वापरता येतो. नेक्स्ट, तर हा एगमार्क रजिस्ट्रेशन करणे, टप्प्याटप्प्याने कागद काढायचे आहेत. म्हणून असे काही उद्योजक आपल्याकडे जे इच्छुक आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने या सिस्टीम पर्यंत आणणे. आणि एकदा ती कागदपत्री ओळख चांगली तयार झाली की मग चांगले बाहेर त्याला मिळवता येत, निगोशिएट करता येते, त्याशी व्यवहार करता येते. आणि तिथं आपल्याला त्या पद्धतीने सक्षम करणं गरजेचं आहे. आणि रिटर्न कमी का असणं, आयटी रिटर्न भरणं गरजेचं आहे. आज बऱ्याचशा बँकेचं लोन घ्यायचं झालं तर आयटी रिटर्न आहेत का हे कागद असेल तर नील का असणार, एकदा कंपनीचं लॉग इन आयडी पासवर्ड करून रिटर्न भरायला सुरुवात केली पाहिजे. नेक्स्ट, पुढे. आणि मग पुढचं घ्या, ट्रेडमार्क म्हणतो आपण, ट्रेडमार्क रजिस्टर्ड करणे. ट्रेडमार्क रजिस्टर्ड करणे, पासपोर्ट काढणे, हे सगळे टप्प्याटप्प्याने काढायचे आहेत. एक एक गोष्टी जर काढत गेला की त्याप्रमाणे मग फायनल जे डॉक्युमेंट लागते ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट. नंतर ऑर्गॅनिक असेल, ग्लोबल गॅप असेल तर ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन, किंवा आता ऑर्गॅनिक असेल तर पीजीएस सर्टिफिकेट सुद्धा आता ग्राह्य धरलं जाणार आहे 2 वर्षासाठी ऑर्गॅनिकचं. तिसऱ्या वर्षी ऑर्गॅनिक सर्टिफाईड मिळतो. तर हे सगळे असे सर्टिफिकेट जेवढे आपण त्याचं डॉक्युमेंटेशन बिल्डअप कराल तेवढं मार्केटिंग करायला, स्पर्धेच्या बाजारामध्ये आपल्याला विक्री करायला सोपं जाणार आहे. आणि म्हणून ह्याच अँगलने, सगळ्या अँगलने थोडं आपल्याला तयारी करणे, त्या सगळ्या ऑर्गनायझेशन त्याला मदत करायला तयार आहेत, गव्हर्नमेंट त्याच्यावर फोकस करायला तयार आहे. आणि त्या अनुषंगानेच आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जाऊन एक स्टेप आहेत, एक आपली ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ओळख निर्माण करण्यासाठी जर आपण प्रत्येकाने ठरवलं की जास्तीत जास्त शेतकरी आपल्या भागामध्ये ट्रेसेबिलिटी मध्ये आणणे आणि ऍटलिस्ट 1 किंवा 2 उद्योजक आपण तयार करणे, उद्योजक तयार करणे, आणि त्या उद्योजकाला मग डोमेस्टिक मार्केट आहे, बाहेरचं मार्केट आहे, त्या अनुषंगाने त्याला मिळून देणे. आणि चांगलं एकदा त्याची जर स्टेप तयार झाली तर बाहेर एक्सपोर्टला पर्यंत
येता येईल, त्या अनुषंगाने त्याला पूर्ण गाईडन्स सगळ्या गोष्टी करता येईल. ते करण्यासाठी आजची जी बाजारपेठेची गरज आहे, ग्रोथ सेफ फूड, सुरक्षित अन्न पिकवा, सगळ्या गोष्टीकडे वळायचं आहे. आणि त्या अशा पद्धतीचा व्यावसायिक सल्ला आपल्याला या सगळ्या नवीन जे यंग जनरेशन आहे, एज्युकेटेड शेतकऱ्यांची मुलं आज बरेचसे क्वालिफाईड मुलं यायला आहेत, पण व्यवसाय कसा करायचा, ट्रेडिंग कशी करायची, मार्केट आमच्या निर्यात कक्षामार्फत मी सल्लागार म्हणून त्याला मी पूर्णतः तुम्हाला कधी 24 आवर्स तुम्हाला माझा उपयोग होईल. त्याप्रमाणे तुम्ही जर सुरुवात जर केली तर निश्चितच या 2-3 वर्षामध्ये प्रत्येक भागामध्ये असे शेतीवर आधारित उद्योजक तयार होतील आणि एक साखळी तयार झाली चेन, किंवा हळूहळू त्याचा मार्केटिंग करण्याची अगदी परिस्थितीपासून वेगळी पर्याय व्यवस्था आपण त्याला मार्केटिंगची निर्माण करून दिली. तर आता नवीन नवीन योजना त्याप्रमाणे डिझाईन व्हायला लागल्या आहेत. पण ते करण्यासाठी आज उत्पादक आता उद्योजक बनला पाहिजे, निर्यातदार बनला पाहिजे, आयातदार बनला पाहिजे प्लांटिंग मटेरियलच्या बाबतीमध्ये, आणि व्यावसायिक बनला पाहिजे. आणि ते आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरुवात केलेली आहे. ती अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट घ्या, पुढे लास्टला घ्या. घ्या ग्लास घ्या. हा, अजून एक ग्लास घ्या पुढे. तर ओव्हरऑल जर पाहिलं तर या आपण 2-3 तासामधून पासून जर पाहत होतो, ते निर्यातक्षम उत्पादनामध्ये भविष्यात मोठा वाव आहे. आणि तो वाव इनकॅश करण्यासाठी आपल्या भागातल्या ज्या भागात आपण काम करतो त्या भागाला ही संधी मिळवून देण्यासाठी हे वेगळे प्लॅटफॉर्म आहेत, टूल्स आहेत. या टूल्सचा वापर जर आपण चांगल्या पद्धतीने केला, जसं आज आपण उत्पादन वाढण्यासाठी चांगल्या प्रकारचं नॉलेज प्रशिक्षणामधून शेतकऱ्याला वेगळ्या योजनेमधून बरंचसं मेकनायझेशन संदर्भात आहे, फार्मिंगच्या संदर्भात त्याचा उपयोग करून दिला आहे. त्याचाच एक भाग पुढचं पार्ट. आता जसं आपल्याकडे म्हणतो आपण 3G 4G, आता 5G लवकरच येतोय. आजच बातम्यात यायला लागले 5G येते. बदलत्या गरजेनुसार वेगळ्या प्रकारचं, तसं आता आपल्याकडे हे सुद्धा एक व्हर्जनच आहे की आपण आता ह्या स्टेपमध्ये पुढे शेतकऱ्याला यापर्यंत नेणे, त्यासाठी आपण अभ्यास करणे, त्यांना गाईड करणे आणि आपल्या भागात उत्पादित झालेल्या मालाचा स्पर्धेच्या बाजारपेठेत जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या मालाची, शेतकऱ्यांची सगळी ओळख निर्माण करणे आणि त्याद्वारे त्याला 4 पैसे मिळवून देण्यासाठी आपण नियोजन करूया. तुम्ही कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. एक प्रश्न असेल तर विचारू. धन्यवाद सर. हा, थँक्यू. अतिशय छान पद्धतीने आपण सर या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल आपलं रामिते आणि सर्व प्रशिक्षणाच्या वतीनं खूप खूप आभार. यानंतर आपण शंका समाधानाचं सेशन सुरू करूया. काही शंका असतील तर याबाबत विचाराव्या. सुरुवात करस तोपर्यंत मी एक शंका विचारतो सर, की आपेडाचं ऍप जे आहे आपण रजिस्ट्रेशन ऍप, तर ते आपेडाच्या याचं आहे ना सर, आपेडाचं रजिस्ट्रेशन ऍप आहे. पण त्यामध्ये माझ्याकडे काय, आमच्याकडे शंका काय आल्या सर, की ते ऍप वरती जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर ते पेंडिंग पडतंय किंवा रजिस्ट्रेशन होत नाही. नाही, पेंडिंग दिसते त्या शेतकऱ्या ज्याला केलं त्याला दिसते, पण आपण आता ते ओपन करून प्रोसेस केलं तर ते पेंडिंग निघून जाते. अच्छा. आता आम्ही शेतकरी आहे, मी अर्ज केला ऑनलाईन की आपल्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर येऊन त्याचा अर्ज पडतो आणि तो पेंडिंग दिसतो त्याला. आता आपल्या डिपार्टमेंटच्या माणसाने त्या साईटवर जाऊन हे आलेला अर्ज बघायचा आणि ते प्रोसेस करायचा, तेव्हा अप्रूव्ह म्हणून त्याला मेसेज जातो आणि नंतर मग त्याला सर्टिफिकेट नंबर जातो. असं आहे ते. अच्छा, म्हणजे अप्रूव्हल डिपार्टमेंटच्या लोकांनी ओपन करून त्यांना देणं गरजेचं आहे. त्यांनी माहिती दिलं तर व्हेरीफाय करून आपलं काम आहे, भाग आहे की नाही बघणं. आणि काही माहिती दिली तर आपाप रजिस्टर करण्यात काहीच अर्थ नाही ना. व्हेरिफिकेशन आपल्याला करून ते ऑनलाईन आपण प्रोसेस करायचं. अच्छा. आता त्यांना मी अर्ज केला तर मी अर्ज केल्यानंतर त्यात सगळी माहिती येते. त्या ठिकाणी तो त्या फॉर्म मध्ये जाऊन व्हिजिट करायचे आपण, नवीन असेल तर आहे का जागेत फॉर्म, तो असेल तरच मग ते ओके करायचे. शेतातच तुम्ही ओके करू शकता ऑनलाईन बघून डायरेक्ट. अच्छा. आता पहिले कसं होतं, फिजिकल अर्ज घ्या, त्याचं इन्स्पेक्शन रिपोर्ट तयार करा, हे करायची गरज नाही. आता ऑनलाईनच करायचं आहे, ऑनलाईन आलेल्या. अच्छा. दुसरी एक शंका अशी आहे सर, की आपण ज्या वेळेला रजिस्ट्रेशन करायला घेतोय, त्या म्हणजे आपलं स्वतःचं वैयक्तिक रजिस्ट्रेशन, तर यात एक आहे ते फार्मर, दुसरं आहे ते गव्हर्नमेंट ऑफिसर आणि आणखी एक आहे त्यामध्ये लॅबोरेटरी. हा, तर यामध्ये सर प्रत्येक ऑफिसरला हे करता येत नाही रजिस्ट्रेशन, त्यांनी पर्टिक्युलर सर जे आपण नाही, ऑफिसरला काय आहे, ऑफिसरला जो लॉग इन आयडी पासवर्ड आहे ना, जो जिल्ह्याचा आहे तेच वापरायचं, त्याला वेगवेगळे क्रिएट करायचे नाही आहे. अच्छा.
हा, त्यांना ते आम्ही बाय डिफॉल्ट जे दिलेलं आहे तेच वापरायचं आहे, शेतकऱ्याला क्रिएट करायचं आहे. बाकीच्यांना जिल्ह्याचा लॉगिन आयडी पासवर्ड आहे तेच टाकून तो वापरायचा, त्याला वेगळं क्रिएट करायची गरज नाही. फक्त ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यायचं मोबाईल मध्ये बस, आणि तिथं तुम्हाला ते जिल्ह्याचा लॉगिन आयडी पासवर्ड तो टाकायचा, झालं ओपन. मग तिथं तुम्हाला दिसते आले किती अर्ज काय नाही ते. बाहेरच्या जिल्ह्यातलं पण रजिस्ट्रेशन आपण एखाद्या जिल्ह्यातून करू शकतो. नाही नाही, बाहेरच्या त्या जिल्ह्यातलं लॉगिन आयडी पासवर्ड वापरावं लागतील ना, तुमचं कसं चालेल. बरोबर बरोबर आहे. हा, पण समजा एखादा शेतकरी आता काय झालंय, हापूसचे शेतकरी तिकडं जे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गला जे आहेत, तर ते काय म्हणतात की बाबा तुमच्या लॉगिन मधनं आमच्याकडे नेटचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही आमच्याकडून कोल्हापूरच्या लॉगिन पासवर्ड मधून आम्ही करू शकतो का ते, याच्यासाठी मी ते विचारलं. कारण काय शेतकरी आमच्याकडले सर तिकडले कॉन्टॅक्ट मधले आहेत, तर ते शेतकरी शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी तुम्ही मदत करू शकता. अच्छा, पण अप्रूव्ह करायचं त्या जिल्ह्यातला ऑफिसर करेल ना. लॉगिन आयडी पासवर्ड असं आहे ना, तुम्ही त्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मदत डाउनलोड करून कसं भरायचं, सबमिट करायचं होऊन जाईल. त्याप्रमाणे त्याला द्यावं लागेल. जिल्हा आहे ते केली त्या जिल्ह्याच्या याच्यात जाऊन पडते ना त्याचा अर्ज, ते मदत करू शकता तुम्ही, काय हरकत नाही. ओके ओके सर, ओके थँक्यू. आणखी एक सर आपण म्हटलं होतं की ते एक्सपोर्ट स्टेटस साठी एक ग्लोबल एक वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटचं सर नाव काय आहे? फ्रेश प्लाझा. फ्रेश प्लाझा. पेस्ट प्लाझा. फ्रेश FRESS फ्रेश प्लाझा. फ्रेश प्लाझा. वेबसाईट एवढं सर्च डाउनलोड करून तिथं तुमचा ईमेल रजिस्टर्ड करा. आणि मग तुम्हाला सारखे लेटेस्ट ग्लोबल इन्फॉर्मेशन न्यूज तुमच्या मेलवर येते. येस येस सर. अपडेट व्हायला लवकर अपडेट होणं गरजेचं आहे ना, नॉलेज. बरोबर. थँक्यू सर, थँक्यू. आणखी काय असतील शंका तर प्रशिक्षणार्थी आमचे विचारतील. हॅलो सर, नमस्ते. हा, विचारा. नमस्कार. नमस्ते सर, माझं मत असं आहे की आपण प्री हार्वेस्ट इंडेक्सचे औषध वापरणार आहे शेतकऱ्यांसाठी, आणि ते वापरणं गरजेचं आहे काळासाठी. परंतु पहिल्या औषधामध्ये आणि या औषधामध्ये थोडेसे दर कमी जास्त असणार आहेत. आणि ज्यावेळेला सर आपण रेसिड्यू विरहित जे आपण उत्पादन करणार आहे, त्या मालाचा तो दर पुढा मिळणार आहे लोकांना. तर मला असं वाटतंय की जसे दुकानदार आणि कंपनी जे रेसिड्यू तयार करतात, ते म्हणजे प्री हार्वेस्ट इंडेक्सची जी औषधं तयार करतात, त्यांना ज्याप्रमाणे बेनिफिट मिळू शकतो आता, नाही लक्षात नाही तसंच त्यांना बेनिफिट मिळेल का? लेबल क्लेम औषध हे सगळ्याच्या किमती जवळपास सारख्या असतात. आता त्यामध्ये असा फरक नसतो. मल्टीनॅशनल कंपनी असेल तर त्याची थोडी सेल्फ लाईफ त्याची जास्त असेल तर जास्त लावू शकतो. पण हे असं काही औषध, सगळेच औषधाला लेबल क्लेम आहे, फक्त तो कोणत्या पिकासाठी ते बघून वापरायचं आहे. फक्त त्याशिवाय बाजारात येत नाही CIB रजिस्ट्रेशन असल्याशिवाय कंपन्याला. पण आता काय करतात कंपन्या, काही जे स्ट्रॉंग औषध शेतकऱ्याला वापरायला लेबल क्लेम नसलं त्या पिकासाठी, असतो त्याचे वापर कमी होणं गरजेचं आहे. वापर ज्युडिशियस यूज होणं गरजेचं आहे. तेच आहे बघून ते एज्युकेट आपल्या शेतकऱ्याला करणं गरजेचं आहे. पुढे एकदम लाल ट्रँगल औषध आहे, त्याची गरज आहे का? मग आता तिथं इनिशियल स्टेजला तर तो एवढे हायली टॉक्सिक वापरत असेल तर विनाकारण रेशो सगळीकडे वाढतो ना. हो. आणि तेच औषध रिपीट वापरलं तर अजून वाढतं ते. बरोबर आहे. असं होते ना, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, ते एज्युकेट करायचं, काही नाही. आणि या अनुषंगाने आपला 2 उद्देश आहे, एक्सपोर्टेबलचंही करणे आणि डोमेस्टिक मध्ये आपल्याही मालातलं रेशोचं प्रमाण कमी करून स्लो पॉइझनिंग मधून लोकांना वाचवणे. बरोबर आहे. ओके सर, थँक्यू. ओके. शिरोळचे काय बेरड? शिरोळचे जयपाल बेरड. बोला. सर नमस्ते. नमस्कार. तुमच्या तालुक्याचं इमेज बदललं पाहिजे तुम्ही आता. हो सर, 100%. मध्ये सर तुम्हाला कॉन्टॅक्ट केलता 50 लोकांचं परीक्षणासाठी. हे कमीत कमी मग जास्त पाहिजे म्हणून सांगितलं. मग 50 लोकांचं जर अरेंजमेंट केलं तर तुमचं हे लेक्चर आम्हाला इकडे उपलब्ध होईल काय सर शिरोळ तालुक्यात?
नक्की 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 करू. मध्ये सर आणि मी ते कॉल करताना केलता जास्त म्हणून 100-150च्या पुढे शेतकरी असे पाहिजे म्हणून सांगितलं तुम्ही, त्यामुळे थोडस थांबलं त्यावेळी मध्ये नाही, आमचं सर. ऐका हो ना, कमी ऐका असलं ऐका तरी बिर्ड हो साहेब. सर. हो सर. काहीच्या वर घेऊ आपण कमी असलं तरी. हो हो नाही, केळीचे ऑनलाईन आपल्याकडे म्हणजे थोडं ऑनलाईन क्षेत्र जास्त आहे सर, म्हणजे एक्सपोर्ट साठीच. त्यासाठी एक 50 हम्म. वर शेतकरी आपले जर असतील मग पण त्यांच्यासाठी आधी जर आधी 50 तर आहे ना, पण आधी नोंदणी करून घ्या. नोंदणी करायला लागेल ना सर सुरुवातीला. हा, तर त्याचा उपयोग होईल ना तुमच्या प्रशिक्षणात, त्याला फायदा हो होईल हो ना. हो हो सर. नोंदणी करून घेतो सर मी हे एवढी. हा करा, आणि मग त्यांना आपण हो स्पेसिफिक सगळं गाईड करू. हो रेकॉर्ड हो काय काय स्पेसिफिक घेऊ त्याच्यात लेक्चर. हो थँक्यू सर. हो आणि आता तुम्ही जर केलं, तुमची बातमी जर शिरोळ मध्ये आली, तर बघा ते त्या शिरोळकर बदल्याचा लोकांचा कल बदलेल ना. हो सर. होय की नाही? चला, थँक्यू बिर्ड सर. साहेब, आणि सर हे ऑनलाईन लेक्चर्स सुद्धा कंडक्ट करू शकतात ना? असं करू काय शकतो म्हणजे ना. ऑफलाईन तुम्ही ऑनलाईनच प्रेझेंट करू. व्हावंच असं का? नाही नाही, ऑनलाईनच करू. संध्याकाळचा टाइम ठेवायचा सुईचा येस. बघून, म्हणजे मला इथं थोडा वेळ देता येईल व्यवस्थित. बिर्ड साहेब, तुम्ही काय करा, तिथलं नियोजन करा तसं काय हा हा प्रोजेक्टर वगैरे चालेल. ठेवणं, आणि जर हा लोकांना ऑनलाईन तिथं जर हा, सर तसं भेटू करू. शकतात हो 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 तसं हो हा, ऑनलाईन सर. एखादा तसं स्क्रीन हा वगैरे ठेवून तुम्ही करू शकता हो हो. प्रेझेंट. ते कोरोनाच्या काळाच्या हा, आधी सर आम्ही कॉन्टॅक्ट केलं सरांना, अंडी सरांना हा, त्यावेळी हा, फक्त. हा. त्यामुळे त्यानंतर नाही परत नाही, ते कोरोनामुळे थोडंसं हे झालं. नियोजन करून ग्रुप सर करू. हवळी सर करा आपला करा. मी हे करतोय, संपर्क करतोय, त्यानंतर आपण नियोजन नक्की. करा करू करा सर. करा करा, ओके काय अडचण नाही, ओके. करा. थँक्यू थँक्यू. ओके, तुमचं स्वागत आहे या अशा कार्यक्रम घेण्यामध्ये. हम्म. हा, ठीक आहे. की कुणाच्या काही शंका असतील तर विचारा जरा, बघा काय आणि म्हणजे चॅट माझा बॉक्सला माझा म्हणजे नंबर हे आहे, कोणी कॉन्टॅक्ट डायरेक्टली करू शकतो कधी नाही, त्या मी पद्धतीने करा. नंबर शेअर करतो सर, तुमचा नंबर सर मी आणि शेअर तुम्हाला करतो. जर ग्रुपने ते पुस्तक पाहिजे असेल तर तेही पाठवून देऊ. की कोणी घेतात, 250 रुपये किंमत आहे त्याची. एक गाईड आहे सगळ्या जागी, सगळे लेबल क्लेम औषधं आहेत, वेबसाईट आहे, सर्टिफिकेशन आहे, क्वारंटाईन सगळ्या गोष्टी आहेत. तर ते हा, एक सगळ्याकडे राहिलं तर ते उपयोग होईल सगळ्यांना. कारण आता ह्या गोष्टीवर तुम्हाला अपडेट होणं गरजेचं आहे आता त्या येस पद्धतीने. येस. सरांचा नंबर मी शेअर करतो, बघा 80 100 म्हणजे हा 100699. मी शेअर करतो हा नंबर हा. हा 80 100 599. नंबर मी शेअर केलेला आहे, हांडे सर म्हणून केलाय नंबर मी शेअर. चॅट बॉक्स मध्ये जरा बघा, सगळ्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना. पुन्हा एकदा मी नंबर सांगतो, 8080 टाकलाय तुम्ही. हा. हा 100 699. 699. येस. तर या म्हणजे शेतकऱ्यांच्या जर काही अडचणी आपल्याला सॉल्व्ह करता आल्या, एक्सपोर्टसाठी जर आपण हातभार लावू शकलो, 4 पैसे शेतकऱ्याच्या खिशात जाण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. आणि त्यातूनच तिथला जर समजा एखादा आयडॉल तयार करू शकलो, तर तिथले आणखी काही करेक्ट. शेतकरी तिथं तयार होतील. म्हणजे दिव्याने दिवा आपण लावून म्हणजे ज्ञानदीप लावू जगी असा मोठा कार्यक्रम आपण या माध्यमातून असा साधू शकतो. आणि परकीय चलन आपण या माध्यमातून आपल्या देशासाठी मिळवून देण्यासाठी हातभार लावू शकतो. तर अत्यंत बरोबर. चांगल्या पद्धतीने सरांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि ऑफलाईनही आपल्याला सरांनी आश्वस्त केलेलं आहे की तुमच्या काही शंका किंवा समाधान काय अजून इतर गोष्टी असतील तर ते ऑफलाईन, आता तुम्ही नाही विचारलं तरी पर्सनल तुम्ही सरांना कॉल करूनही विचारू शकता. सर करेक्ट. आपल्या शंका समाधान करण्यासाठी नेहमीच तत्पर आहेत असं सर बोललेले. तर खूप खूप धन्यवाद सर, या निमित्तानं आमच्याशी संवाद साधला, आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींना खूप खूप मार्गदर्शन केलं. आणि निश्चितच मी या निमित्तानं रामेतीच्या वतीने एक अपेक्षा व्यक्त करतो की या मार्गदर्शनाचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधव निर्यातक्षम फळं आणि भाजीपाला उत्पादनासाठी आपण प्रवृत्त करावेत. आणि शेतकऱ्यांना तशा पद्धतीनं उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन करावं. तर आपण निश्चित हे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सरांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे आपली दोन्ही सेशन संपले असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. चालेल चालेल. थँक्यू. ओके सर. आणि सर्व प्रशिक्षणार्थींचंही या दोन्ही सेशन पुरतं आभार. सर्व काही शेतकरी बांधवही यामध्ये समावेश झालेले आहेत, काही शेतकरी गट आहेत, त्यांचंही बरोबर. कोल्हापूरच्या वतीनं खूप खूप आभार. आणि इथून पुढेही उद्याही आपले आणखी 2 सेशन्स होणार आहेत, तर त्याचाही आपण लाभ घ्यावा असं मी या निमित्तानं एक आवाहन करतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद.